रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज परत मी एक नवा कोरा अनयूज अनटच आणि ऑल इन्क्लुझिव्ह असणारा चांगल्या किमतीतला एक फ्लॅट आहे, जो ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. आणि खरं तर लोकेशन एक नंबर आहे. चरईला टेंबी नाक्यापासून जवळच. नवी कोरी आत्ताच ओसी आलेले, काही लोकांचं फर्निचरचं काम चाललं आहे किंवा मग काही लोक शिफ्ट झाले, तर अशाच ठिकाणी हा 2 BHK 560 कार्पेटचा फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला आहे. नवा कोरा अनयूज अनटच आहे. ह्या फ्लॅटच्या आपण खरं स्टँडिंग बाल्कनीमध्येच उभं होतो. व्ह्यू वाईज विचार केला तर व्ह्यू वाय खूप सॉलिड आहे वगैरे वगैरे, हे मी काही म्हणणार नाही. पण हा शहरामध्ये घर आहे. ठाणा स्टेशनपासून 1-1.25 किलोमीटर अंतरावरती घर आहे. सव्वा पण नसेल, पण 1.25 किलोमीटर घर आहे. तलावपाळीपासून जवळ आहे. टेंबी नाक्यापासून जवळ, असे मध्यवर्ती ठिकाणावरती खरं हे 2 BHKचं घर आहे. जे मंडळी असे आहेत ना, किंवा शहराकडे जायचे, बजेटचं ॲडजस्टमेंट आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम आणि चांगला असू शकतो. कारण की हा जो फ्लॅट आहे, हा जो फ्लॅट तुम्ही बघितला तर बाहेर जाताना हा पूर्वेला आहे. म्हणजे बाहेर ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला पूर्व आहे, आतमध्ये येताना पश्चिम आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या लॉबीमध्ये येतो, हा जो फ्लॅट आहे हा एकटाच एका साईडला फ्लॅट आहे. आणि इथं तुमचं मस्त आणि सुंदर असे एक त्याला लिफ्ट असणार आहे. इकडे ह्या साईडला आलो तर इथं 2 फ्लॅट आहेत. 1 आणि 2 असे टोटल 2 फ्लॅट तुम्हाला इकडे मिळतात. पण हा फ्लॅटची खासियत ही आहे की 7 माळ्याची बिल्डिंग, एकटाच हा वेगळ्या साईडला राहतो आणि त्याला लिफ्ट लागून असणार आहे. ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण एंटर करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नवा कोरा अनयूज अनटच असणारा हा तुम्हाला हॉल मिळतो. ज्या हॉलमधनं व्ह्यू वाईज खूप चांगलं आहे असं मी म्हणत नाही, पण अशा पद्धतीचा एक सुंदर आणि चांगला फ्लॅट तुम्हाला उजेड वाऱ्यासहित नक्की आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला असं सुपर डुपर चांगल्या पद्धतीचं मोठं असं किचन तुम्हाला मिळतं, इथं तुम्ही फ्रीज ठेवू शकता. इथं तुमचं सगळं किचनचा सेटअप वगैरे सगळं लावू शकतो. इथे एक खिडकी पण आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. तर अशा पद्धतीचं हे किचन आहे. आणि किचनच्या जस्ट बाजूला जर गेला तिथं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळतं. आणि नंतर परत इथे आला तर इथे ड्राय बाल्कनीची तुमची ह्या साईडला असणार आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण बाथरूमच्या बाहेर येणार आहोत तर तुम्हाला इमिडिएटली एक कॉमन बेडरूम असणार आहे. जे कॉमन बेडरूम तुमचं अशा पद्धतीचं चांगला बेड वगैरे सगळा व्यवस्थित लागू शकतो. आणि इथे मात्र स्विमिंग पूल, क्लब, जिम, गार्डन हा काय तसला प्रकार नाही. हा पण पार्किंग आपल्याला स्टॅग मात्र पार्किंग ह्या फ्लॅटसोबत नक्की असणार आहे. आणि नंतर हे तुमचं अशा पद्धतीचं बेडरूम आहे. परत इथे एक स्टँडिंग बाल्कनीचं ऑलरेडी सुविधा दिल्या गेलेली आहे. आता हे तसं हे नवं आहे. बाकी घरं जुने, आजूबाजूला जुने घरं आहेत मात्र हे म्हणजे जे आहे ते स्पष्ट आणि क्लिअर आहे. नंतर हा तुमचा कॉमन बेडरूमच्या नंतर तुम्ही इकडे आला तर तुमचं हे मास्टर बेडरूम आहे. याच्यात जर तुम्ही आलात तर इथं परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. अधिक ह्या साईडला परत एक ड्राय बाल्कनीची जागा इकडच्या ह्या साईडला पण दिली गेलेली असणार आहे. अशा पद्धतीचं हे त्याचं हे होतं. नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथे परत मोठं बेडरूम आहे. ह्या बेडरूमला पण जर तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीची जागा उपलब्ध ह्या बेडरूमला पण आहे. आणि ह्या बेडरूममधनं जर तुम्ही इथे बघितलं तर इथं परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जी तुमची कपडे म्हणा त्या सगळ्या गोष्टी वाळवत घालायला. इथून जर तुम्ही बघितलं तर खूप बारीक बघितलं तर तुम्हाला असा मोकळा एरिया, ठाणा स्टेशन वगैरे तुम्हाला इकडनं जवळ नक्की दिसा. अशा पद्धतीचा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 560 कार्पेट असणारा, एक कार पार्किंग सोबत असणारा. आणि राहिली प्रश्न किमतीचा, तर किंमत ह्याची इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, एक पार्किंग, ते सगळा जर साचा आपण विचार केला तर 1.32 लाख रुपीज, 1.33 लाख रुपीज ह्याची किंमत असणार आहे ह्या फ्लॅटची. ज्या मंडळींना ठाणा स्टेशनच जवळच पाहिजे त्यांच्यासाठी हा ऑप्शन खरं आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. त्याच्यात पण अजून कमी करण्याचा आपण प्रयत्न करू, असं नाही की कमी होणारच नाही, पण 1.33 लाखामध्ये पण कमी होण्याचे चान्सेस आहेत. तर पेमेंटचं शेड्यूल कसं असणार आहे त्याच्यावरती, कारण इथे अशा पद्धतीचा सगळा विषय, बँकेचे पैसे किती येतील, बाकीचे पैसे किती येतील, त्या सगळ्यांचा सारासार विचार करून मग तिथे रेटवरती चर्चा आपल्याला नक्की करता येईल. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सगळं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. 7च माळ्याची बिल्डिंग आहे. ज्या लोकांना असंच आवडतं मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्त व्ह्यू करा, कमेंट करा, शेअर करा. माझं काम दाखवणं आहे. मी बिल्डिंग बनवत नाही, मी बिल्डर नाही, मी कन्सल्टंटचं काम करतो आहे, रोज घरं दाखवायचं काम करतो आहे, हे माझं काम आहे. मी तुम्हाला तुमच्या पुढं आणतो आहे. नाही तर ही कशी बिल्डिंग बनवली, काय बनवली, हे काय मला माहीत नाही असं म्हणता येत नाही. पण अशा जशी जागा असेल तसे ॲडजस्ट करून फ्लॅट बनवलेले असतात. तर ते मी बनवलेले नसतात, ते फ्लॅट डेव्हलपर लोक बनवतात. मी त्याला दाखवायचं आणि सेल्स करायचं काम हे मी करत असतो. अगदी पण मात्र खोटं नाटं सेल्स काय मी करत नाही. सरळ मार्गाने चांगल्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं सेल्स करायचं
आणि बाकी नाही सेल झालं तरी मला त्याचा काय फरक नाही, नको बिन माझ्याकडून तसं नाही झालं तरी चालणार आहे. तर अशाच पद्धतीचे फ्लॅट आपण बघत राहा. जे आवडतात त्याच्यासाठी फोन करा. रामकृष्ण हरी मंडळी.